आजोबा पणजोबा आपण लहानपासून ती करतात, पण फक्त त्याला सिस्टम नव्हतं. काय नव्हतं सर? सिस्टम नव्हतं. बघा तीन सिंपल स्टेप काय करायचे बघा. थ्री सिंपल स्टेप विल ट्रान्सफॉर्म आवर लाईफ. म्हणजे फक्त तीन सिंपल स्टेप करायचे आणि आपलं जीवन बदलायचं. बघा पहिलं काय आहे? परचेस द प्रोडक्ट. म्हणजे मी आता एवढं बोललो ह्याच्याबद्दल, तर तुम्ही काय करणार? परचेस करणार म्हणजे घेणार. बरोबर का? मी तर बोललो तोंडी, पण तुम्ही प्रॅक्टिकली ह्याचा अनुभव घेणार नाही सर. बरोबर का? आता काय झालं म्हणजे पहिली स्टेप काय झाली? परचेस द प्रोडक्ट. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट परचेस केले, त्याच्यानंतर टेक द रिझल्ट. काय करणार तुम्ही आता? रिझल्ट बरोबर आहे का? बघणार का नाही? बरोबर बघणार का नाही? म्हणजे काय येतं? दुसरी स्टेप काय केली तुम्ही? टेक द रिझल्ट. आणि तिसरं काय? प्रमोट द प्रोडक्ट. तिसरं काय? प्रमोट द प्रोडक्ट. म्हणजे आपल्याला जर बरं वाटलं तर आपण शेजारी पाजारी आपले नातेवाईकाला सांगणार का नाही? मग तीन सिंपल स्टेप आहेत का नाही? सिंपलच आहेत का नाही? पहिल्याच वाक्यात काय लिहिलं? तीन सिंपल स्टेप. म्हणजे सोपी तीन स्टेप करायची. बरोबर का? त्याच्यानंतर आता बघा, तीन सिंपल स्टेप करायचे, पण ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आणि संस्था आपल्याला काय देणार आहे? बरोबर. पहिला आहे इथं फॅमिली जॉईनिंग. म्हणजे आपलं पूर्ण परिवाराला निरोगी करण्यासाठी काय? फॅमिली जॉईनिंग आहे. त्याला पैसे लागते 45 ते 50 हजार. किती लागते सर? 45 ते 50 हजार रुपये. आणि संस्था आपल्याला फायदा काय करते? 3 आयडी देते. किती? 3 आयडी आणि 300 एसपी देते. काय देते? 300 एसपी आणि 3 आयडी. एक तर आपण परचेस केला, फॅमिली आपली निरोगी. आता समजा उदाहरणार्थ मॅडम तुमचं काय प्रॉब्लेम आहे? बघा मला काय सांगायचंय, आता माझी फॅमिली आहे. बरोबर, समजून घ्या सर. दिसतो ना मी? समजून घ्या. माझी फॅमिली आहे. आता वय किती असेल मॅडम? 40. माझी फॅमिलीचं 30 असेल. बरोबर. 30 वर्षात भविष्यात त्यांना जर मनकाचा आजार होऊ नये म्हणून मी काय केलं? फॅमिली जॉईनिंग केली. 45 ते 50 हजार रुपये. माझे मम्मी पप्पा, माझी बायको आणि लेकरं आणि मी फॅमिली जॉईनिंग घेतली. 45 ते 50 हजार रुपये खर्च झालं. बरोबर का? आणि आता मनका जर ऑपरेशन करायचं असेल तर पैसे किती लागतात? ऑपरेशन साठी 3.5 लाख. किती? 3.5 लाख. 3.5 लाख रुपये लागते. किती लागते सर? 3.5 लाख रुपये. आणि मी काय केलं? 45 ते 50 हजार रुपये देऊन 3 आयडी घेतले, त्याचे प्रोडक्ट घेतले, यूज केले. मी केलं, आईने केली, पप्पाने केलं, बायकोने केली, 2 लेकरांना पण केली. आणि माझं आता 40 वर्ष, आमचं आजचं 50 वर्ष बी झालं तर त्यांचं मनक्याचं त्रास नाही, गुडघ्याचं त्रास नाही. म्हणजे भविष्यातले मला जे 3.5 लाख रुपये घालायचे होते दवाखान्यात, ती काय केलं मी? वाचविले का नाही? म्हणजे इथं फायदा झाला का नाही? 40,000 ते 50,000 रुपये माझे भविष्यात जाणारे पैसे काय झाले? वाचविले. बरोबर का? आता इथं बघा, आता ही जर फॅमिली जॉईनिंग पहिली तुम्ही स्टार्ट करायला काय? फॅमिली जॉईनिंग. आणि दुसरं आहे कपल जॉईनिंग. म्हणजे कपल म्हणजे मी, माझी बायको आणि 2 लेकरं. मी, माझी बायको आणि 2 लेकरांसाठी 32,000 ते 35,000चे प्रोडक्ट आपल्यानुसार आपल्याला जे आजार होणे म्हणून आपण घेऊ शकतात. आपली चॉईस नुसार जे आपल्याला पाहिजे ते आपण गरजेचे घेऊ शकतात. पण संस्था बघा ह्याच्यामध्ये पण आपला फायदा करायला 2 आयडी द्यायची. काय दिली? 2 आयडी द्यायची आणि 200 एसपी द्यायची. 2 आयडी प्लस 200 एसपी. बघा आता त्याच्यानंतर सिंगल जॉईनिंग म्हणजे मी स्वतःसाठी घेतलं फक्त. बरोबर. तर इथं 16,000 ते 18,000 रुपये लागले. अहो माझं मोबाईलच आहे 1.25 लाखाचा. हा मोबाईल किती आहे? 1.25 लाखाचा. ती जर फुटला आता तुम्हाला लगेच दुसरं घ्यावं लागतं. घेते का नाही म्हणून? म्हणजे एवढी काळजी मोबाईलची. आपलं शरीर ही करोडो रुपये जर दिले ना कोणी तर भेटत नाही. बरोबर आहे का नाही? आज तुम्हाला सांगतोय, एखादा डोळा नाही, त्या डोळ्यावाल्याला विचारा की त्या डोळ्याची किंमत काय. बरोबर. एखादा पाय नाही, त्या पायावाल्याला विचारा की आपल्या पायाची किंमत काय. बरोबर आहे का? म्हणजे 16 ते 18,000 रुपये काहीच नाही सर. आज समजा तुमचा मुलगा मुलगी एखादा मोबाईल पडलं तर ते संध्याकाळपर्यंत घ्यायला लागते का नाही? काय बी करा, मला मोबाईल द्या. पण इथं आपण आपलं शरीर 16 ते 18,000 रुपये मध्ये जर नीट मुलाला भविष्यातले पैसे आपण जर वाचू लागला तर करायला पाहिजे नाही सर? हे सर नो. बरोबर. आता ही जर तुम्ही केला, बरोबर ना, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संस्था लिगली आहे, आर्मीची आहे, तर तुम्हाला इथं संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. काय करावं लागेल?
लीगल पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यानंतर सिलेक्ट द सेल्स पॉइंट म्हणजे जे तुम्हाला पॉइंट पाहिजे म्हणजे जे प्रोडक्ट पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर ही जी पेमेंट आहे तुम्ही संस्थेच्या स्कॅनरवर टाकू शकता, गुगल पे वर देऊ शकता, फोन पेला किंवा कॅश पद्धतीने पण देऊ शकता. त्याच्यानंतर बघा बिझनेस प्लॅन. आता तुम्हाला सांगितलं होतं मी 3 सिंपल स्टेप आपण चालू केलं बरोबर का. इथं यू म्हणजे आपण समजेल, इथं यू म्हणजे आपण सर्वजण इथं आहे बरोबर. आपण पहिलं काय केलं, परचेज द प्रोडक्ट घेतलं. सर काय केलं, परचेज द प्रोडक्ट. त्याच्यानंतर रिझल्ट घेतलं. त्याच्यानंतर काय केलं आपण आता जाहिरात. जसं की उदाहरण आता हे आमचे राठोड सर आहेत बरोबर. यांनी काय केले, एका डॉक्टर पाशी गेले आणि तिथं त्यांना जे आजार होतं त्यांनी तिथून नीट होऊन आले बरोबर. आता ह्या सरनं यांची राय घेतली. सर ऐका ना सर, आता ह्यांनी काय केले, यांची राय घेतली. माझं दुकान आहे असं कुठे गेलं, ह्यांनी काय केलं, त्या डॉक्टरचं ऍड्रेस दिलं. कोण दिलं, ह्यांनी दिले ह्यांना. आता तुमचं दुकान आहे, तुम्ही काय केलं, इकडं आलं. अशी टोटल यांनी 10 जण त्या डॉक्टर पाशी पाठवले की डॉक्टर यांचं नंतर 11 नंतर यांचं फ्री मध्ये इलाज करतोय का, नाही करतो का, नाही. आता ही मॅडम आहे, त्यांना एक साडी आवडली, ते घेतली, वापरली. लगेच त्यांच्या शेजारी म्हणले लय भारी साडी कुठून आली, लगेच त्यांनी काय केले, त्या दुकानात पाठवली. असं करत करत 10 जणांना त्यांना तिथं पाठवले. पुन्हा नंतर ती दुकानदार यांना फ्री मध्ये साडी देणार का, नाही. का नाही, कारण ही तेव्हा सिस्टम नव्हतं. काय नव्हतं, सिस्टम नव्हतं. आजोबा पंजोबांना आपण लहानपासून तेच करत आहोत, म्हणजे फुकट काय करावं, जाहिरात करावं बरोबर आहे का नाही. तर तिथं आपल्याला काय भेटलं नाही, कारण का तिथं सिस्टम नव्हतं. पण इथं सिस्टम लावले संस्थेने. काय लावले, सिस्टम लावले. इथं आपण आहे बरोबर. आता काय केलं आपण, वापरलं, रिझल्ट घेतलं. एसईओ साइडला म्हणजे आपल्या आता परळीमध्ये अंबाजोगाईला माझा मित्र आहे, त्याला काय केलं मी एसईओ साइडला 100 एसटीचे प्रोडक्ट दिले, म्हणजे सिंगल जॉईंटचे प्रोडक्ट दिले. आणि लेफ्टला काय केलं, इकडं अहमदपूरला सिंगल जॉईनिंगचे त्यांना प्रोडक्ट दिले. पण इथं गंमत काय झाली, म्हणजे मी स्वतः वापरलं, रिझल्ट घेतलं, फक्त ह्याला रेफर केलं. तर इथं संस्था आपल्याला काय करते, बायनरी म्हणजे वीकली इन्कम देते. किती देते, बायनरी वीकली इन्कम 1000 रुपये देते. किती देते, 1000 रुपये डायरेक्ट आपल्या खात्यात. आपण काय केलं, फक्त तोंडी जाहिरात केली, स्वतः वापरलं, रिझल्ट घेतलं, तोंडी जाहिरात केली, तरी पण आपल्याला फायदा झाला का नाही. त्याच्यानंतर काय झालं, ह्या मित्राला पण रिझल्ट आला, ह्यानं काय केलं, रेफर केलं. बघा नेटवर्क कसं तयार व्हायला, नेटवर्क कसं तयार व्हायला. आता तुम्हाला सांगतो, काही दिवसापूर्वी जिओ वाल्यानं फ्री मध्ये केलं बरोबर आहे. फ्री मध्ये करत करत माझा मित्र आला, तू कोणता सिम वापर, मी म्हणलं आयडिया. मी म्हणलं ते म्हणलं मला जिओ वाल्यानं पूर्ण फ्री केलं. मी लगेच गेलो दुकानातून सिम कार्ड केली बरोबर. म्हणजे जिओ वाल्यानं काय केलं, नेटवर्क असं तयार केलं. तसं ते आपल्या इथं नेटवर्क तयार व्हायला. बघा आता एसयू साइडला म्हणजे लेफ्ट साइडला काय झाले, 200 एसटी झाले. किती झाले, 200 एसटी. आणि राईट साइडला 100 एसटी झाले. तरी इथं चमत्कार काय झालं सर, बघा इथं संस्था तुम्हाला काय केली, प्रमोशन केली. तुमची संस्थेला काय केली, प्रमोशन केली. तुम्हाला फर्स्ट लेवल कंप्लीट झाली, ब्रॉन्झ डायरेक्टर बनला. काय बनला, त्या लेवलचं नाव काय,